नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा शहरामध्ये आणि दारव्हा शहरामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन दारव्हा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आलेलं आहे. या मोर्चाचं नेतृत्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय राहुलभाऊ ठाकरे करतील. तर जन आक्रोश मोर्चासाठी संपूर्ण हा जमाव जमलेला आहे आणि हा जन आक्रोश मोर्चा दारव्हा येथील आर्णी बायपासवरून SDO कार्यालय येथे जाईल आणि तेथे SDOला निवेदन देण्यात येईल. तर आम्ही आपणाला या संपूर्ण मोर्चाचं चित्रण दाखवू, तेव्हा आमच्याशी जोडून राहा आणि पाहत राहा द बहुजन आवाज. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ओला दुष्काळ आला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर. ओला दुष्काळ जाहीर. DJ आशिष SK कर्जमाफी अशी कशी मिळत नाही. अशी कशी मिळत नाही. घरकुल लाभार्थ्यांना मिळाले पाहिजे. घरकुलाचे थकलेले हप्ते मिळाले पाहिजे. घरकुलाचे थकलेले हप्ते लाभार्थ्यांना मिळाले पाहिजे. अशी कशी मिळत नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. शेतकऱ्यांना आज आपण उपस्थित आहोत उपविभागीय कार्यालय दारव्हा येथे आणि माझ्यासोबत येथे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे उपस्थित आहे आणि त्यांनी नुकतेच SDO साहेबांना निवेदन दिलेले आहे. कशा संदर्भातलं निवेदन आहे, काय आहे यांना आपण विचारूया.
भाऊ, आपण नुकतंच निवेदन दिलेलं आहे आणि आक्रोश मोर्चाचं आज आयोजन होतं. पूर्णतः आक्रोश मोर्चा काढून येथे आपण कार्यालयावर आला आणि निवेदन दिलं. कशा संदर्भातलं निवेदन आहे? आज विविध विषयाच्या संदर्भामध्ये राहुल ठाकरे, प्रकाश नवरंगेजी तालुका अध्यक्ष, त्यांचे सर्व आमच्या आघाड्यांचे अध्यक्ष, सगळे पदाधिकारी, सगळे शेतकरी परिसरातील आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दारव्हा तालुक्यामधले प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढला. आणि जन आक्रोश मोर्चामध्ये जे प्रश्न मांडलेत अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. या प्रश्नाकडे जे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जे दुर्लक्ष करत आहेत, जे युती सरकार म्हणून राज्यामध्ये आहेत, ते निवडणुकीमध्ये मशगूल आहेत, ते सुद्धा दुर्लक्ष करतायत. तर असे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना विमा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांना. या ठिकाणी शेतकऱ्यांची अनेक प्रश्न जे आहेत, जे गावामधली प्रश्न आहेत, घरकुलांचे हप्ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत, विहिरीचे हप्ते थांबलेले आहेत, आणि आम्ही महिलांना पैसे वाटतो आहेत फक्त मतदान घेण्याकरता. म्हणून जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे नाहीत. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार बुडावलेला आहेत मागच्या 20 वर्षामध्ये. आता भ्रष्टाचार पराकोटीला गेलेला आहे. प्रचंड अशा प्रकारचा भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये, दिग्रस मतदारसंघाचे होत असताना आपण पाहतो आहोत. आता जनतेने खासदार म्हणून या ठिकाणी संजय भाऊ देशमुखांना निवडून दिलेलं आहे. आता कालच्या मिटिंगपासून त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने सुधारणा होणार आहेत हे सर्व जनतेला दिसून येईल. आता जे खाणारे आहेत त्यांच्या तोंडावर मुसक्या बांधण्याचं काम संजय देशमुखांनी हातामध्ये घेतलेलं आहे. या मतदारसंघामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याचा आपण प्रश्न निर्माण केलेला आहे आणि बोकाळल्याचा आपण सांगितलेलं आहे. या संपूर्ण समस्या घेऊन आपण आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि SDO साहेबाला निवेदन दिलं होतं. तर हे निवेदन देण्यासाठी प्रचंड असा जनसमुदाय जमला होता. तर आपण SDO साहेबांना निवेदन दिल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे? यामध्ये हा जो जन आक्रोश मोर्चा काढला त्यामध्ये राहुल ठाकरे यांनी नेतृत्व केलं आणि प्रकाश नवरंगेजी दारव्हा तालुक्याचे अध्यक्ष आहेत. ते दारव्हा तालुक्यामधल्या विविध काँग्रेसच्या संघटना आहेत, त्यांनी एकत्र होऊन आणि शेतकऱ्यांच्या सहभागाने हा जन आक्रोश मोर्चा काढला. याचं निवेदन आम्ही SDOंना दिलेलं आहे तहसीलदारमार्फत. आणि त्यामध्ये या सगळ्या मागण्या ज्यांचा उल्लेख मी केला त्या व्यतिरिक्तही ज्या मागण्या, त्याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत, त्या संदर्भामध्ये शासनाने तात्काळ त्यामध्ये लक्ष घालावं. आणि तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश नवरंगेजी यांनी स्पष्ट सांगितलं, जर यामध्ये जर तुम्ही कारवाई केली नाहीत तर तीव्र प्रकारचं आंदोलन संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना, सर्व वर्गातील लोकांना घेऊन प्रचंड आंदोलन करेन. त्याची जबाबदारी या शासनावर राहील हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर तहसीलदारांनी सांगितलं की मी निश्चितच योग्य त्या कारवाई करता हे पाठवतो आहे. आम्हाला आशा आहे की करेल, परंतु खोटं बोलणारं, सतत खोटं बोलणारं सरकार कितपत न्याय देईल शेतकऱ्यांना, महिलांना आणि तरुणांना, याबद्दलची शंका आमच्या मनामध्ये आजही आहे. परंतु आम्ही त्यांच्या पाठीमागे आहेत. आता लवकरच निवडणूक आहे, त्यानंतर काय होणार आहे चित्र संपूर्ण राज्याचं सर्वांना माहीत आहे. त्यामुळे नाही केलं तर कोण दोषी आहेत, कोण अधिकारी दोषी आहेत, कशा पद्धतीने चुकीच्या योजना केल्यात, कोणी केल्या, कोणी पैसा खाल्लात, हे आम्ही सगळं बाहेर काढू. दारव्हा दिग्रस नेरमध्ये प्रचंड प्रमाणात असा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि या संपूर्ण समस्याला घेऊन यांनी जन आक्रोश मोर्चाचं येथे आयोजन केलेलं होतं आणि नुकतंच SDOला निवेदन दिलेलं आहे. संपूर्ण या विषयावर आपल्याला काय वाटते, आपली प्रतिक्रिया जरूर द्या. धन्यवाद.